नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा-टी-ईटीच्या संदर्भ बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारा बुद्धिविकासाच्या अवस्थात्मक उपपत्ती. तर चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. ह्या उपपत्ती तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी असे ठरू शकणार आहेत. बुद्धिविकासाच्या अवस्थात्मक उपपत्ती जेन पियाजे यांच्या मते बुद्धिविकासाची अवस्था. जेन पियाजे याने बुद्धिव्यवस्थेच्या उपपत्तीच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत. पहिला आहे संविधानकारक अवस्था, दुसरी आहे क्रियात्मक पूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि औपचारिक क्रियात्मक अवस्था. तर एक करून आपण ह्या पूर्ण अवस्था बघणार आहोत. पहिली आहे संवेदनकारक अवस्था. ही अवस्था जन्मापासून 2 वर्षापर्यंत असते. भाषेला विशेष महत्त्व नसले तरी भाषा विकास या अवस्थेत होत असतो. या अवस्थेत वस्तुबोध, विकास आणि कार्यकारणभाव ही वैशिष्ट्ये दिसून येतात. या कालावधीत बालक या गोष्टी संपादित करतो. क्रियात्मक पूर्व अवस्था. या अवस्थेचा कालावधी 2 ते 7 वर्षे एवढा असतो. त्यातही 2 भाग करता येतात. पहिला भाग 2 ते 4 वर्षाचा आणि दुसरा 4 ते 7 वर्षाचा असतो. या अवस्थेत संबोध निर्मितीस सुरुवात होते. 2 गोष्टींची तुलना करता येते. अवबोध प्रभावी असतात. प्रत्यक्ष क्रियातून ज्ञान मिळविण्यास प्रारंभ होतो. या अवस्थेत मुलाचे अनुमापन स्वयंकेंद्रित असते. त्यानंतर तिसरी अवस्था आहे मूर्त विक्रियात्मक अवस्था. ही अवस्था साधारणपणे 7 ते 12 वर्षापर्यंत असते. या अवस्थेत वर्गीकरण करणे, क्रम लावणे, संख्या वापरणे, आकार, लांबी, रुंदीच्या संकल्पना, मूर्त गोष्टींचा विचार करणे इत्यादीचा समावेश होतो. मुले नैसर्गिक गोष्टीवर निष्कर्ष काढण्यास प्रारंभ करतात. चौथा प्रकार आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था. या अवस्थेला 12 ते 15 ते 16 वर्षाचा कालावधी असतो. या अवस्थेत मुले तर्क, अनुमान, अमूर्त गोष्टींचा विचार करू शकतात. जीवनातील समस्यांना सामोरं जाण्याची क्षमता तसेच त्यासाठी पद्धतशीर प्रयत्न या अवस्थेत अपेक्षित असतो. या वयात मुले विचार करतात, सामान्यीकरण करतात, प्रमेय मांडतात. अमूर्त व तर्कशुद्ध विचार व्यक्त करता येते. या अवस्थेला बौद्धिक विचाराची अवस्था देखील म्हटले जाते. त्यानंतर दुसरा आहे कोलबर्ग यांचा नैतिक विकास सिद्धांत. कोलबर्ग यांनी या सिद्धांत 3 पातळ्यांवर मांडला. या पातळ्यांत पुन्हा विविध टप्पे त्यांनी सांगितले आहेत. पहिली पातळी. या पातळीला त्यांनी नैतिक पूर्व पातळी असे संबोधले आहे. साधारणपणे वर्ष 4 वर्ष ते वर्ष 10 या कालावधीत पातळी आढळून येते. या पातळीत जे वाईट आहे त्याला शिक्षा आणि जे चांगले आहे त्याला पारितोषिक मिळते ही जाणीव निर्माण होते. या पातळीत पहिल्या टप्प्यात आज्ञापालन आणि शिक्षा यांचं महत्त्व असते. अधिकाराची भीती व शिक्षा चुकविण्याचा प्रयत्न करणे हे या अवस्थेत आढळून येते. दुसऱ्या टप्प्यात एकमेकांना मदत व सहकार्य करणे, पारितोषिक मिळविणे या गोष्टींचा समावेश होतो. तर दुसरी पातळी आहे. या पातळीला पारंपरिक पातळी असे म्हणतात. या पातळीत कुटुंब, समाज, राष्ट्र याबद्दल ज्या प्रस्थापित परंपरा असतात त्याबद्दल निष्ठा बाळगली जाते. या पातळीच्या पूर्वार्धात म्हणजेच पहिल्या टप्प्यात पूर्वीच्या संकेतानुसार दुसऱ्याला मदत करणे हे चांगले वर्तन मानले जाते. त्यानुसार कृती घडते. उत्तरार्धात म्हणजे दुसऱ्या टप्प्यात कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन होते. सामाजिक व धार्मिक परंपरा विचारात घेऊन त्यांचा आदर राखला जातो. इयत्ता 10वी पर्यंतची ही अवस्था असते. तिसरी पातळी आहे. ही पातळी परंपरा पश्चात म्हणून ओळखली जाते. या पातळीत स्वतः शिकविलेल्या तत्वांत चांगले तत्व कोणते, नैतिक तत्व कोणते हे व्यक्ती ठरविते. स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते. त्यानंतर तिसरं आहे सिग्मंड फ्राईड यांची मांडलेल्या व्यक्तिमत्व विकासाची संकल्पना. यात त्यांनी सुप्तात्मा, बोधात्मा, विवेकात्मा ह्या 4 प्रकारच्या आत्म्याविषयीची त्यांनी मांडणी केली आहे. सुप्तात्मा. फ्राईड यांनी सुप्तात्मा हा व्यक्तिमत्वाचा प्राथमिक घटक मानला आहे. यात वासना, सहज प्रवृत्ती आणि दबलेल्या वृत्ती यांचा समावेश होतो. सुप्तात्म्यामध्ये तर्कशुद्धता, संघटना आढळून येत नाही. त्याचा बोधावस्थेशी संबंध असल्यामुळे त्याला मूल्यांची जाणीव नसते. समाधान मिळविणे एवढेच काम सुप्तात्म्याकडून अपेक्षित केले जाते. त्याला त्वरित समाधान हवे असते. त्यानंतर आहे बोधात्मा. बोधात्मा हा संघटित नसून तो सुप्तात्म्याला नियंत्रित
आवश्यक असते. सुप्तात्म नाश न पावता त्याचा हेतू कसा साध्य करायचा याच प्रयत्नात बोधात्मा असतो. बोधात्म्याला परिस्थितीचा वास्तवतेची जाण असते. त्यामुळे कोणत्या गोष्टीचे कसे समाधान मिळवायचे व या संबंधीचे योग्य ते निर्णय बोधात्मता घेत असतो. बोधात्मा एकाच वेळेस सुप्तात्मा, विवेकात्मा तसेच वास्तव्यात सर्वांशी संबंधित असतो. त्यानंतर आहे तिसरं विवेकात्मा. व्यक्तिमत्व विकासाचा सर्वात उंच बिंदू म्हणजे विवेकात्मा होय. विवेकात्मा पूर्णत्वावर भर देतो. सामाजिकदृष्ट्या कोणतीही गोष्ट स्वीकारणे योग्य आहे किंवा स्वीकारणे योग्य नाही याचा निर्णय घेतला जातो. सुप्तात्मा व विवेकात्मा यांच्या मागण्या परस्पर भिन्न असतात. या दोघांच्या मागण्यांना मध्यस्थ म्हणून बोधात्मा काम असतो. त्यानंतर लिंडसे यांच्या मते असे सुचविले की सुप्तात्मा, बोधात्मा व विवेकात्मा यांना अनुक्रमे जीवशास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि सामाजिक घटक मानावे. व्यक्तिमत्वाच्या विकासात ओरल स्टेज, ॲनल स्टेज आणि जेनिटल स्टेज अशा अवस्था मानल्या असून त्यांचा विकास कशा प्रकारे होतो याचे विवेचन फ्रायड यांनी केले आहे. ही फ्रायड यांची विश्लेषणवादी उपपत्ती म्हणून प्रसिद्ध आहे. तर ही होती बुद्धिविकासाच्या अवस्थात्मक उपपत्ती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.